केवळ पत्र देऊन युती करा म्हणणं योग्य नाही. आमदार खोतकरांना रावसाहेब पाटील दानवेंकडून सल्ला. युती होण्याआधी एकमेकांवर आरोप करणं योग्य नाही. तसेच महापौर पदाचा उमेदवार युती होण्याआधी जाहीर करणं योग्य नाही. रावसाहेब पाटील दानवे यांचा खोतकरांवर रोख. भाजप जालन्यात युतीसाठी सकारात्मक असल्याचं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. ते आज दिनांक 25 रोजी गुरुवारी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास जालन्यातील भाजप कार्यालयात माध्यमांशी बोलत होते. युतीसाठी भाजप शिवसेनेत चर्चा झाली आहे. रिपाईसोबत देखील चर्चा करणार असल्याचं दानवे म्हणाले. युतीबाबत 2 दिवसात निर्णय नक्की होईल असा दावा दानवे यांनी केलाय. केवळ पत्र देऊन युती करा म्हणणं योग्य नाही असा सल्ला दानवेंनी खोतकरांना दिला आहे. युती होण्याआधी एकमेकांवर आरोप करणं योग्य नाही. तसेच महापौर पदाचा उमेदवार युती होण्याआधी जाहीर करणं योग्य नसल्याचं सांगत युतीसाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचंही रावसाहेब दानवे म्हणाले. सध्या निवडणुकीचे दिवस आहे. जालना महापालिकेसाठी भाजपची कशी तयारी सुरू आहे? तिकडून शिवसेनेकडून अशा प्रकारची मागणी होते की भारतीय जनता पक्षाने आमच्या सोबत युती करावी. 2 दिवसाचा अल्टिमेटम शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिलेले आहे. युती होणार की नाही, नक्की काय? भारतीय जनता पक्ष युतीसाठी सकारात्मक आहे. गेले 2 दिवस भारतीय जनता पार्टी अंतर्गत बैठका झाल्या. मी स्वतः, बबनराव लोणीकर, कैलास गोरंट्याल, आज संतोष दानवे, भास्कर आबा यांनी या जालना शहरात जे वॉर्ड आहेत त्या वॉर्डामध्ये आलेले जे उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखतीनंतर एक आमचं रेकॉर्ड तयार केलं की मित्र पक्षाशी बसताना कोणत्या प्रकारची वार्ड आपण मागितले पाहिजे, कोणती वार्ड निवडून येऊ शकतात, अशा प्रकारचं अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या रचना आम्ही अगोदर करून घेतली आणि त्यानंतर आता आम्ही युतीसाठी बसायला तयार आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव आज कैलास गोरंट्याल आणि भास्कर आबा हे 5 वाजेनंतर त्यांच्याकडे देणार आहे. सकाळी आम्ही अरविंद चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांच्याशी मी, बबनराव, कैलास गोरंट्याल, भास्कर आबा, संतोष दानवे यांनी चर्चा केली. आत्ता ब्रह्मानंदजी चव्हाण आणि आम्ही आत्ता बसतोय, ते पण आमचे मित्र पक्ष आहेत, त्यांना सुद्धा आम्हाला विचारात घ्यावं लागणार आहे. आम्ही केंद्रात आणि राज्यात त्यांच्यासोबतही सत्तेत आहे. त्यामुळं आता ही पहिली फेरी आमची संपली की मग संयुक्तरित्या भाजप, शिवसेना आणि RPIचा आठवले गट एकत्र बसून युतीबद्दल आम्ही चर्चा करू. मात्र उद्या आणि परवा या 2 दिवसात हा निर्णय नक्की होईल. जागा वाटपाबाबत काही प्राथमिक झाली? आता आम्ही आमचा प्रस्ताव तयार केला. शिवसेनेने महिनाभरापूर्वी एक पत्र दिलं होतं आम्हाला, राष्ट्रवादीने एक पत्र दिलं होतं आम्हाला, युतीची चर्चा करा. पण पत्र दिल्याच्या नंतर 1 महिना अगोदर कोणत्याच पक्षाची युती होत नसते. आजही महाराष्ट्रामध्ये कोण्या एखाद्या जिल्ह्याची युती झाली आणि ती वर्तमानपत्रात किंवा चॅनलवर आली असं कुठंही चित्र नाहीये. केवळ एक पत्र द्यायचं आणि युती करा म्हणायचं, मला असं वाटतं हे सोयीचं नाहीये. युतीचा प्रस्ताव याचा अर्थ असा असतो की हे आमचा प्रस्ताव आहे, एवढ्या जागा आम्हाला पाहिजे, या ठिकाणी एवढे आमचे नगरसेवक आहे, तुमचं काय असेल तर सांगा. आणि मग दोघांचा प्रस्ताव घेऊन एकत्रितरित्या त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि मग तिला युती केली पाहिजे. पत्र दिलं त्याला आपण प्रस्ताव मानू नये अशी आमची मित्र पक्षाला विनंती आहे. संयमानं, शांततेनं लोकांचा विश्वास संपादन करून आणि आपली इमेज कुठेही खराब न होता जर युती झाली तर त्या युतीला लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. युती होण्याच्या अगोदर जर एकमेकावर आपण आरोप करत असाल आणि महापौराचा उमेदवार जर तुम्ही डिक्लेअर करत असाल तर या शहरातली जनता फार हुशार आहे आणि शेवटी या शहरातली जनता ही विकासाला मतदान देणार आहे. आमची इच्छा आहे, आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहे. 100% असं वाटतंय आम्हाला की युती व्हावी आणि युतीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. कारण मुंबईमध्ये उद्धव ठाकरे